नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत माघ मास महात्म्य अध्याय 16. नारद म्हणाले, हे प्रभो, भक्ती साधना आणि शिस्त असूनही माणसाच्या मनात भीती का राहते? भगवान विष्णू म्हणाले, हे नारदा, बहुतेक भीती परिस्थितीमुळे नसते. ती असते मनाने उभी केलेली भविष्याची भीती. लोक काय म्हणतील याची भीती, अपयशाची भीती, एकटेपणाची भीती. या सर्व भीती मनाला आधीच थकवतात. नारदा, निर्भयता म्हणजे भीती नसणे नव्हे. निर्भयता म्हणजे भीती असूनही भगवंतावर विश्वास ठेवणे. जो म्हणतो तू आहेस म्हणून मी चालतो, तोच खरा निर्भय. नारदा, या संदर्भातील सावलीला घाबरणारा मनुष्य याची कथा आज आपण श्रवण करूया. एक मनुष्य होता. तो अंधाराला खूप घाबरायचा. एकदा गुरूंनी त्याला विचारले, तुला अंधाराची भीती आहे की तुझ्या मनातल्या कल्पनांची? तेव्हा त्याला कळले, भीती अंधाराची नव्हती, भीती होती आपल्या विचारांची. त्या दिवसापासून तो अंधाराशी नाही तर स्वतःच्या मनाशी संवाद करू लागला. हळूहळू भीती कमी झाली. भगवान म्हणाले, नारदा, प्रत्येक आत्म्यात असीम शक्ती आहे, पण भीती त्या शक्तीवर धूळ टाकते. माघ मासात भक्तांनी दररोज स्वतःला आठवावे, मी एकटा नाही, माझ्या आत भगवंत आहे आणि मी दुर्बल नाही. नारदा, भीती शत्रू नाही, भीती शिक्षक आहे. ती सांगते, इथे विश्वास वाढव, इथे धैर्य वाढव, इथे स्वतःवर काम कर. जो मनुष्य स्वतःवर विश्वास ठेवतो तो आयुष्याच्या मार्गावर धैर्याने चालतो. जो भगवंतावर विश्वास ठेवतो तो आयुष्याला चालवू देत नाही, तो आयुष्याला दिशा देतो. म्हणूनच श्रोत्यांनो, भीती लपवू नका. भीती समजून घ्या आणि प्रत्येक भीतीसमोर म्हणा, तू मोठी आहेस, पण माझा विश्वास त्याहून मोठा आहे. श्रोत्यांनो, भीती मनात राहिली तर ती मालक बनते, भीती समजली तर ती सेवक बनते. माघ मासाच्या या पवित्र काळात आपण फक्त बाह्य साधना नाही तर अंतर्गत रूपांतरणाची साधना शिकत आहोत. अध्याय 16च्या या भागात शास्त्र सांगते की मनुष्याच्या जीवनात खरे परिवर्तन घडते ते विवेक, वैराग्य आणि अंतर्मनातील जागृतीमुळे. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे क्षणिक आणि शाश्वत यातील फरक ओळखण्याची बुद्धी. एकदा एका गावात एक साधक राहत होता. त्याला रोज लोक मान सन्मान देत. पण एक दिवस तो एकांतात बसून स्वतःलाच विचार करू लागला. स्वतःलाच विचारू लागला, हे मान, हे कौतुक, हे सगळे कायमचे आहे का? की उद्या तेच लोक मला विसरून जातील? तेव्हा त्याच्या अंतर्मनातून उत्तर आले, जे बदलते ते तुझे नाही, जे न बदलणारे तेच तुझे खरे धन. माघ मास आपल्याला शिकवतो, आपण देह, पैसा, कीर्ती यावर नव्हे तर आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करायला हवे. विवेक जागृत झाला की मनुष्य आपोआपच चुकीच्या सवयी, वाईट संगत आणि अपायकारक विचारांपासून दूर जाऊ लागतो. वैराग्य म्हणजे संसार सोडणे नाही. वैराग्य म्हणजे संसारात राहूनही संसारात न अडकणे. वैराग्य म्हणजे नकार नव्हे, वैराग्य म्हणजे आसक्तीचा त्याग. एक गृहस्थ भगवंताला म्हणतो, प्रभू, मी संसार कसा सोडू? भगवंत हसून म्हणतात, संसार सोडू नकोस, पण संसार तुझ्या मनावर राज्य करू देऊ नकोस. माघ मासात थोडेसे वैराग्य शिकवले जाते. जगात राहा पण जगात हरवू नका. सुख आले तर कृतज्ञ व्हा, दुःख आले तर स्थिर राहा. हेच खरे वैराग्य. आपण सगळे बाहेरून जागे असतो, पण आतून अनेकदा आध्यात्मिक झोपेत असतो. त्यालाच अंतर्मनातील जागृती असे म्हणतात. मी कोण आहे? मी कशासाठी आलो आहे? माझे खरे ध्येय काय आहे? हे प्रश्न जेव्हा मनात प्रामाणिकपणे उठतात तेव्हा माघ मासाचा खरा लाभ होतो. एक संत म्हणतात, देव दूर नाही, तो तुझ्या श्वासात आहे, तुझ्या अंतःकरणात आहे, फक्त तू जागा हो. ही जागृती म्हणजे क्रांती नाही, पण शांत आणि गहिरी क्रांती आहे.
माघ मास आपल्याला काळाची आठवण करून देतो. काळ सर्व काही बदलतो. आज जे आहे ते उद्या नसेल. आज जे नाही ते उद्या येईल. पण काळ बदलू शकत नाही. म्हणूनच शास्त्र सांगते, काळाला घाबरू नका. काळाचा उपयोग करा. आजचा एक चांगला विचार, आजचा एक निर्मळ संकल्प, आजची एक शांत प्रार्थना हीच खरी गुंतवणूक आहे. या अध्यायात माघ मास आपल्याला बाह्य व्रतांपेक्षा अंतर्गत संकल्प शिकवतो. आज मी कमी तक्रार करीन. आज मी अधिक कृतज्ञ राहीन. आज मी शांततेचा सराव करीन. आज मी कोणावरही मनात राग धरून ठेवणार नाही. आज मी माझ्या अंतरंगाकडे पाहीन. हे लहान लहान संकल्प हळूहळू जीवनाचे मोठे रूपांतर घडवतात. श्रोत्यांनो, आतापर्यंत माघ मास 16च्या अध्यायात आपण बघितले की विवेकाने जीवन पहा, वैराग्याने मन मोकळे ठेवा, अंतर्मन जागृत करा, काळाशी भांडू नका, काळाचा उपयोग करा. बाह्य साधनेपेक्षा अंतर्गत परिवर्तन महत्त्वाचे आहे. श्रोत्यांनो, आत्तापर्यंत श्रवण केलेला माघ मास अध्याय 16 जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. माघ मास आपल्याला केवळ बाहेरची साधना शिकवत नाही, तर मनाच्या आत चालणाऱ्या सूक्ष्म प्रक्रियांची ओळख करून देतो. शब्दांपलीकडील साधना म्हणजे मौन. फक्त बोलणे बंद करणे म्हणजे मौन नव्हे. मौन म्हणजे मनातील गोंगाट शांत करणे. आपण अनेकदा बाहेर शांत असतो, पण आत हजारो विचार बोलत असतात. शास्त्र सांगते, जिथे शब्द संपतात तिथून अनुभूती सुरू होते. माघ मासात थोडेसे मौन पाळले तर मन स्वतःशी बोलू लागते. या आत्मसंवादात आपण आपल्या चुका पाहतो, आपल्या इच्छा ओळखतो, आपल्या भीती समजून घेतो. हे मौन म्हणजे आत्म्याशी झालेली भेट असते. अनेक लोक म्हणतात, सगळं ठीक झालं की मला शांती मिळेल. पण शास्त्र उलट सांगते, शांती मिळाली तर सगळं ठीक वाटायला लागेल. अंतरशांती ही बाहेरून येत नाही, ती दृष्टिकोनातून जन्माला येते. तेच प्रसंग, तेच लोक, तेच प्रश्न, पण मन बदलले की अनुभव बदलतो. माघ मास शिकवतो, प्रसंग बदलण्याचा अट्टहास करू नका. दृष्टी बदलण्याचा सराव करा. मन म्हणजे जणू एक कोठार आहे. आपण जे पाहतो, जे ऐकतो, जे विचारतो ते सगळे मनात सूक्ष्म संस्कार म्हणून साठत असतात. एक कटू शब्द कित्येक महिन्यांपर्यंत मनात राहतो. एक प्रेमळ नजर कित्येक वर्षानुवर्षे शक्ती देऊ शकते. माघ मासात शास्त्र सांगते, आपल्या मनावर काय कोरत आहोत याची जाणीव ठेवा. कारण आजचा विचार उद्याचा स्वभाव असेल, आजचा स्वभाव उद्याचे निर्णय असतील आणि आजचे निर्णय उद्याचे जीवन असेल. बाहेर गंगेत स्नान होते, पण माघ मासात मनाच्या गंगेत स्नान करायला सांगितले जाते. मनाची स्वच्छता म्हणजे जुने राग सोडणे, जुनी भीती सोडणे, जुनी तक्रार सोडणे, जुनी अपराध भावना सोडणे. हे सगळे सोडले की मन हलके होते. हलके मन म्हणजे देवासाठी खुले मन. मौनातून 3 शक्ती जन्माला येतात: निरीक्षणाची शक्ती, सहनशीलतेची शक्ती आणि अंतर्ज्ञानाची शक्ती. जी शक्ती बोलण्यात खर्च होते ती मौनात साठते आणि ही साठवलेली ऊर्जा मनुष्याला आतून मजबूत करते. श्रोत्यांनो, कमी बोला, जास्त अनुभवा. शांततेचा सराव करा. मनावर होणाऱ्या संस्कारांकडे जागरूक राहा. आतल्या गंगेत स्नान करा. मौन ही कमजोरी नाही, ती शक्ती आहे. श्रोत्यांनो, माघ मास अध्याय 16च्या या अंतिम भागात शास्त्र आपल्याला अत्यंत सूक्ष्म पण परिवर्तन घडवणारी साधना शिकवते. कृतज्ञता, समाधान आणि दैनंदिन जीवनात लपलेली दिव्यता. तक्रारीपासून कृपेपर्यंतचा प्रवास मनुष्याला जे नाही त्याचाच विचार जास्त असतो. पण माघ मास आपल्याला शिकवतो, जे आहे त्याकडे पाहायला शिका. श्वास चालतो आहे ही कृपा आहे. डोळे पाहतात ही कृपा आहे. मन विचार करते ही कृपा आहे. आजचा दिवस मिळाला ही कृपा आहे.
कृतज्ञ मन तक्रारींपासून दूर जाते आणि कृपेच्या प्रवाहात प्रवेश करते. समाधान म्हणजे कमी मिळणे नव्हे. समाधान म्हणजे अपेक्षांचे ओझे कमी करणे. ज्या दिवशी मन म्हणते आज जे आहे ते पुरेसे आहे, त्या दिवशी आतून श्रीमंती सुरू होते. माघ मास म्हणतो समाधान हे परिस्थितीचे फळ नाही, ते दृष्टीचे फळ आहे. देव नेहमी मंदिरातच असतो असे नाही. तो असतो आईच्या हातात, वडिलांच्या आशीर्वादात, मुलांच्या हसण्यात, एखाद्या अनोळखी मदतीत, रस्त्यातल्या एखाद्या स्मित हास्यात. जेव्हा आपण या साध्या क्षणात देव पाहायला शिकतो तेव्हा जीवनच मंदिर बनते. दररोज मनात 3 गोष्टी आठवा. आज काय चांगलं घडलं, कोणामुळे बरं वाटलं, काय शिकायला मिळालं. हा कृतज्ञतेचा यज्ञ आहे. यात तूप नाही पण अहंकार नक्कीच वितळतो. श्रोतेहो, जीवन म्हणजेच साधना. माघ मासाचा अंतिम संदेश, वेगळी साधना शोधू नका. तुमचे आयुष्यच साधना आहे. काम करताना प्रामाणिकपणा, बोलताना सौम्यता, वागताना संवेदनशीलता, विचार करताना पवित्रता, हे सगळं म्हणजे जीवनातील दिव्य उपासना. कृतज्ञ मन हे शांत मनाचे प्रतीक आहे. समाधान हे अंतर्गत संपत्तीचे प्रतीक आहे. जीवन ही चालती फिरती साधना आहे. श्रोत्यांनो, बाहेर देव शोधू नका, तो तुमच्या दृष्टीमध्ये आहे. बाहेर शांती शोधू नका, ती तुमच्या स्वीकारामध्ये आहे. बाहेर दिव्यता शोधू नका, ती तुमच्या दैनंदिन जीवनात लपलेली आहे. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.